Nag
God.
महायोग पीठे तटे मरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे मस्तक ही पायावरी
पांडुरंग परमात्मा, माझे गुरुवर्य सगळ्यांचे लाडके दिघे अण्णा, तसेच माझे गुरुवर्य मोरे दादा, तुम्ही सर्व संत मंडळी, मी तुमची मुलगी आहे, तुम्ही माझे मायबाप आहात आणि तुमच्या सगळ्याच्या वतीनं आमचे पाटील दादांची खूप तळमळ होती की ताई तुमचं कीर्तन ठेवायचं. मला वाटतं गेल्या वर्षीपासून म्हणतायत, वारीपासून. मला आवाज घुमतोय का जास्त? नाही ना? कधी कधी घुमला तर ऐकायचं नाही, माझं थोडंसं होते पाहिजे. तर आमच्या पाटील दादाच्या इच्छेचा एवढा आग्रह होता की आज दुसरीकडे सेवा होती, पण नाही म्हटलं. माझ्या दादाने मला 1 वर्षापूर्वी म्हटले की ताई तुमची सेवा पाहिजे. म्हटलं ठीक आहे, करूयात. गावात नियोजन होतं, पण गावातलं नियोजन वेगळं झालं थोडंसं, येळगावमधलं सप्त्यातलं. तर त्यांनी आता इथं मला आमंत्रित केलेलं आहे. श्री निरंतर शंभू महादेव पायी दिंडी पालखी सोहळा, श्री क्षेत्र येळगाव ते पंढरपूर कार्तिकी वारी, बरोबर आहे. ह्या सोहळ्यात आज मला एक विशेष कळालं की सगळ्यांनी 100% सोमवार व्रत केलेला आहे, बरोबर आहे. आपल्या वारकऱ्याचा नियम काय आहे? सोमवार आणि एकादशी 2 व्रत करायचे, बाकी तिसरं काहीच करायचं नाही असं सांगितलेलं आहे. या अर्थानं त्यांनी सांगितलं की सप्त्यात पण आमच्याकडे कंपल्सरी सोमवारी व्रत होतच आहे. त्यामुळे एवढा आनंद वाटला, असं वाटलं की एका सोमवारी तुमच्याकडे यावं आणि बघावं किंवा आमच्या ग्रामस्थांना आणावं, दाखवावं काय असतं व्रताचा महिमा. त्याप्रमाणे असो, हा भाग वेगळा आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. या दिंडीमधनं येता येता सगळ्यांना तुम्ही आनंद घेत आहात, म्हणूनच आनंदाचाच आपण घेतलेला सगळ्याचा पाठातला, सगळ्याच्या परिचयातला माऊलीचा. आता इथं बरेच कार्यवाहक आहेत, बरेच जण आहेत. हां, कोण कोण आहेत आता इथं? पालखी सोहळा कमिटी हेळगाव, संजय महाराज हेळगावकर मार्गदर्शक, भिकोजी पाटील, हनुमंत पोकळे सरपाल, शिवकुमार शिंदे, सुरेश शिंदे आणि बरेच जण आहेत, परंतु मला नावं एवढी काय माहिती नाही. ते मला एक अर्ध्या तासापूर्वी दिला असतं, मी व्यवस्थित नियोजन केलं असतं. जे काय असतील कळत न कळत किंवा काय म्हणतात ना, डायरेक्ट इनडायरेक्ट, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळ्यांचा सहभाग असतो, मुंगीचा सुद्धा वाटा असतो. सगळ्या माता माऊली आहेत, आमचे बंधुजन आहेत, मायबाप आहेत, या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मला आजीचं पाचारण केल्याबद्दल. आणि सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं इथपर्यंत आनंदाचा सोहळा. बघा तो गजर ऐकला, मी ऍक्च्युली थोडासा आराम करत होते, महाराज म्हटलं आराम करा, आराम करत होते. ते असं वाटलं की आपण दिल्लीला काय गेलो नाही, पण आम्हाला यायलाच उशीर आले. ते म्हणलं दिंडीची यायला लागली इकडे, ते आता बसले खाली बोट दाखवेल म्हणून. पण हा आनंदाचा सोहळा कुठेच नाही. आणि यासाठीच आजचा हा अभंग आपल्या ग्रामस्थाच्या, हेळगावचे जे काय आहे, परिसरातले नागरिक असतील, त्या भोवतीच्या पंढरपूर क्षेत्रातले असतील, या सगळ्यांच्या वतीनं आपण चिंतनाला प्रारंभ करत आहोत. तत्पूर्वी पाटीलदादांचे आभार, विशेष करून आपल्या सगळ्यांचे आभार, जेवढे काही, कारण तुम्ही आहे तर मला किंमत आहे, बरोबर आहे का. तुम्ही सगळे संत मायबाबा श्रोता आहे म्हणून वक्त्याला किंमत आहे. आणि कीर्तन हा एकट्याचा विषय नाही, तुम्ही आम्ही खेळी वेळी वाट्याने खेळतच आलो ना. कसं आलो? खेळत आलो ना. काय तो आनंद, तो ओरडूच शकत नाही आपण. जावे त्याच्या वंशात ते वाचले. सगळ्यांचे आभार. आणि चिंतन करत करत जर काही एखादा शब्द चुकीचा असेल, माझ्या वाणीचा दोष समजा आणि माझ्या गुरुवर्यांचं बाकीचं जे काही चांगलं आहे पाकरून परमात्म्याचे ते अभंगात
जायचं आहे. अभंग हा 4 चरणांचा माऊलीचा आहे. माऊली कोण होते? महावैष्णव माऊली, जगाची माऊली, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली. एवढे श्रेष्ठ, एवढे श्रीमंत महावैष्णव की त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. खरंच आहे का? आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही आपण बघू. तो आहे. सोन्याचा असता तर ठेवला असता का लोकांनी आतापर्यंत? नसता ठेवला. पण त्याला सोन्याचे खूप महत्व आहे. कारण त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालूनच माऊलींच्या मातोश्रीनी त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालूनच हे 4 वेद 4 रत्न आपल्या पोटी प्राप्त करून घेतलेले आहेत त्या आशीर्वादाने. किती प्रदक्षिणा घातल्या हो? घातले ना? ते अंतर कालं तर किती होतो? तेवढ्या प्रदक्षिणा घातल्या पिंपळाच्या पाराभोवती. बरेच मला वाटतं 100 टळणीला गेलेले असेल. बरोबर आहे? एका दुसरा नसेल ठीक आहे, ते पण जातील त्या निमित्तानं बघायला, पण मला वाटतं 100% गेले असेल. तर तेवढ्या प्रदक्षिणा घातल्यावर जेवढं अंतर होतं ना माऊली, ते अंतर म्हणजे आळंदी ते पंढरपूर मोजून बघा गेल्यावर किंवा आता कीर्तन सुटल्यावर सेवा झाल्यानंतर ते अंतर म्हणजे आळंदी ते पंढरपूर जेवढं अंतर आहे ना पायी चालत, ते अंतर म्हणजे त्या घातलेल्या प्रदक्षिणा. हे वैशिष्ट्य आहे त्या सुवर्ण पिंपळाचं. आणि तेव्हा ते 4 वेद 4 रत्न पोटाला जन्माला आली आणि प्रत्यक्ष महाविष्णूचे अवतार म्हणून माझे ज्ञानेश्वर माऊली तिथं जन्माला आलेले आहेत. अशा ह्या माऊलींचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि माऊली हे खूप श्रीमंत, आपले संत कुठले दरिद्री नव्हते, खूप श्रीमंत होते. पहिलं कर्जमाफी कोणी केली हो? कोणी केली पहिली कर्जमाफी? शेतकऱ्यांचं. वा, तुकाराम महाराजांनी केली ना. आता लोक काय म्हणतात, सरकार काय म्हणतंय, आम्ही कर्जमाफी केली. खरी कोणी क्रांती केली हो? माझ्या संतांनी केली, माझ्या महाराजांनी केली. म्हणून तुका झाला शे कळस, भजन करा सावकाश. तुकाराम महाराज कळस झालेले, पण तो कळस गेले 450 वर्ष अबाधित ऊन वारा पाऊस त्याला तोंड देत देत समाजकंटकापासून वाचून अजूनही अबाधित आहे आणि भविष्यातही राहणार. पण ती तुमची आमची जोखीम आहे. समाजामध्ये सध्या वारं खूप फिरते वेगवेगळं, ते टिकून ठेवायचं असेल. हा पाया तर भक्कम केला माऊलींनी, पण त्याचा कळस टिकवणं सुद्धा तेवढाच मोठा आहे. आज ही गुढी उभारलेली, ही गुढी नेण्याचं काम कोणी केलं? पहिलं माऊलींनी केलं. माऊलींपासून आजपर्यंत जे जे संत झाले त्यांनी ही गुढी पंढरपूर तुम्ही आणली ना. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेई ना गुढी, आणली ना गुढी. मग ही गुढी आपण आणून चालणार आहे, आपल्यापर्यंत चालणार आहे का? ही गुढी पुढच्या पिढीला पण नेली पाहिजे ना. मी यासाठी काय केलं पाहिजे? शिवाजी महाराज होण्यासाठी काय व्हावं लागेल? आधी काय व्हावं लागेल? माऊलीनो जिजामाता व्हायला पाहिजे की नाही? राजमाता झाली तर शिवाजीसारखा राजा जन्माला येतील. नाहीतर शिवाजी महाराजांच्या आधी जी अवस्था होती आपल्या धर्माची, सनातन धर्माची, ती अवस्था यायला फार दिवस लांब नाहीये. बरोबर आहे का? चुकीचं आहे. जागरूक व्हा, जागरूक व्हा. परिस्थिती खूप भयान आहे. आणि आपण जर लहानपणापासून ती बीज आपण जर मुली जन्मजात रुजवलं तर शिवाजी महाराज होतील. शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते? तुकाराम महाराज. कोण होते? तुकाराम महाराज होते की नाही? मग मला सांगा, आता शिकलेली लोक, मी शिकलेलीच आहे, मी काय आलेलं नाही, पण जर लहानपणापासून संस्कार दिले, शिक्षण हा आपल्या व्यवसायाचा भाग आहे, समाजात तुम्हाला घडण्याचा भाग आहे. पण खरंच संस्कृत माणूस होतो का? सुशिक्षित होतो, संस्कृत होतो का? त्याने शिक्षणाने बिलकुल होत नाही. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होतो पण सुसंस्कृत होत नाही. त्याला तुम्ही हरिपाठ शिकवला पाहिजे, त्याला तुम्ही काकडा शिकवला पाहिजे. काकडाची आता 1 महिना काकडाचा 16 चालू आहे गावोगावी, आहे की नाही? तिथं आपण गेलं तर आपल्या मुलांना नेलं पाहिजे की नको? हे तू येऊ नको, गोंधळ करतो, बस करा. आपण गेल्यानंतर कोण करणार आहे? मी बोलत नाही, मी नारदाच्या गादीवर आहे. मी हे विषय पण ठरवले नव्हते, ओघाने येत आहेत. ज्यांना अनुभव असेल कीर्तनाच्या गादीवर उभारण्याचा त्यांना रचत अभ्यास बाजूलाच राहतो.
समोर येतो ओघाने एखाद वाक्य आले की टाकलं. आपल्यानंतर ही गुढी जर चालवायची असेल आपण जाणून बुजून प्रयत्न केलेच पाहिजेत. घरोघरी हरिपाठ झालाच पाहिजे. घरोघरी एकादशीला तरी कमीत कमी एकादशीला तरी काकड आरती झालीच पाहिजे. त्या मुलांना उठवा. मला लहानपण आठवतं मी त्या आजीच्या ओव्याने उठायचे. जात्यावर आजी गायली ना ती सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओला गाडू बहुतुके तू ये रे बाळूला ओला गाडू बहुतुके तू ये रे बाळूला ईश्वराला आपण जेव्हा मनाने पूजलेला आहे भजलेला आहे आणि विनंती केलेली आहे की आम्हाला मनुष्य योनीमध्ये जन्माला दे. कशासाठी? कीर्तनात आलं की टाळे न वाजवता बसण्यासाठी. बरोबर आहे का? मी खरं सांगू मावला मी आला नसते मी दर कीर्तनात हा विषय सांगते. ज्याची इथं टाळी वाजते ना तिथं त्याची दखल घेतली जाते बाबा. आणि आपण तर पंढरपुरात आहोत. इथं तुम्ही कुठलंही सत्कार्य करा हे हजारो पटीनं वाढतं. क्षेत्र आहे पंढरी भूवैकुंठ आहे. ते वैकुंठ बघितलं का तुम्ही? आम्ही तया पुंडलिके केला उपकार फेडावाया भार पृथ्वीचा. बरोबर आहे की नाही? तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी भूवैकुंठ भूमीवरी. हे वैकुंठ कुणासाठी आणले हो? पुंडलिकासाठी आणले का फक्त? तुम्ही आम्ही का आलो आज इथं? जाईने गे माये तया पंढरपुरात भेटे ना माहेरा. लौकिक संसारात बघितलं फक्त स्त्रीला माहेर आहे. बरोबर आहे की नाही? महिला मंडळ आपल्याला माहेर आहे. पण परमार्थात जर बघितलं या बापांना या भावांना सुद्धा माहेर आहे. ते म्हणजे जाईने गे माये तया पंढरपुरात भेटे ना माहेरा. कुणी म्हटलंय वेळी? रस्त्याच्या चालणारे गाणं म्हणताय का? याची ख्याती आहे महावैष्णव जे जगाचे माऊली आहेत. बरोबर आहे की नाही? माऊलीनो आहेत की नाही जगाचे माऊली? 16व्या वर्षी एवढा अधिकार प्राप्त कसा होतो? त्याच्या मागे खूप खूप मोठी तपश्चर्या आहे. जन्मोजन्मी आम्ही भूपुण्य केले तेव्हा हे विठ्ठले कृपा केली. उगच नाही हो साध्य होत. जेव्हा 8वी पिढी जन्माला येते परमात्मा तेव्हा तुकोबरासारखे संत जन्म घेतात. नवे नवे माऊली जन्माला येण्यासाठी त्यांच्या आईवडिलांची किती मोठी तपश्चर्या आहे. त्यांच्या आजोबाचं किती मोठं तप आहे. आता चरित्र सांगत गेलं तर अभंग बाजूला राहतो.
फक्त मी अभंगात बाहेर यायचे, आपल्याला पुन्हा आत जायचे, बाहेर यायचे, पण थोडंसं तुम्हाला टचअप देते, त्याला थोडंसं सांगते त्यातनं. चरित्रात घुसलं की माणूस बाहेर येत नाही. म्हणून एक मेन मुद्द्याची जाणीव व्हावी आपल्याला. माहिती सगळ्यांना असतं, मलाही असतं. मी इथं बोलणं माझं काम आहे, थोडंफार पॉलिशिंग करणं. तर त्या माऊलीने म्हटलेलं आहे, जायलेले माहीत या पंढरपुरा भेटेन माहेर आपुल्या. म्हणून या माझ्या दादांना, माझ्या वडिलांना सुद्धा माहेर आहे, ते म्हणजे पंढरीवर भूवैकुंठ आले आहे. मग ह्या वैकुंठ पाहायला आपण आलं पाहिजे की नाही? हे वैकुंठ मेल्यावर बघितले का कुठे? वैकुंठात गेले, कुठे गेले? वैकुंठवासी झाले, स्वर्गवासी झाले, नरकवासी झाले, कोणी बघितलंय? हे कलियुग आहे, लक्षात घ्या. त्या कलियुगात सगळं काही इथंच आहे, सगळं इथंच आहे. तुम्ही कलियुगात एकदा नाम घेतलं त्याचं हजारोपट फळ आहे. चारही युगामधले तप, ज्ञान, दान किंवा काय म्हणायचं, यज्ञ, याग, क्रिया, ह्या क्रिया बाजूला आहे. कलियुगात फक्त नाम. कलियुगी उद्धार हरीची नामे. मग काय घेतलं पाहिजे? मग आपण फक्त नाम घेतलं पाहिजे. कोणाचं घेतलं पाहिजे? ईश्वराचं नाम, नामस्मरण एकच करायचे. येते करायचं नाही, या करायचं नाही. काय तुम्हाला पहिले लोक तपश्चर्या करायला वैकुंठातनं आलो म्हणायचे, म्हणजे 12-12 वर्ष तपश्चर्या करायचे. परंतु आता आपल्याला ते करायची गरज नाही, कारण कलियुगात माणसाचं आयुष्य कमी आहे, सरासरी खाली तरी इतर युगांपेक्षा. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. प्रयोग करायचे नाही. संतांनी जे सांगितले, प्रयोग करण्यात आयुष्य घालवू नका. संतांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आपण विश्वास ठेवला नाही तर लोक ठेवणार नाही. संतांच्या वचनावर जो विश्वास ठेवेल त्याला माझे ज्ञानेश्वर माऊली बोट धरून येतात आणि तरवून येतात संसारातले दुःख. त्याला माझे तुकाराम महाराज धरून येतात हाताला धरून. पण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवला तरच आहे. तुका म्हणे विश्वास नाही द्या म्हणे, पावरी पुराणी ऐकून घेत होती नाही आपण. एवढंच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तशी आणा कुणाची वाहिली? तुमची माझी? तुमची माझी वाहिली का? जगाच्या मालकाची आण घेतलेली आहे त्यांनी. जगाच्या मालकाची आण आहे, अशी तशी असेल का? काय तो अधिकार नाही तुकाराम महाराजांचा? किती मोठा अधिकार असेल? आपल्याला देवाचं नाव घ्यायचं म्हणलं तर आपल्याला भीती वाटते. अधिकार नाही आपला, आपले पाय धरतात. एवढा अधिकार मिळवला पाहिजे. आणि शपथ घ्यायची तर खूप. मग माझ्या माऊलीने काय शपथ घेतली? माझ्या माऊलीने काय शपथ घेतली? अभंगाचं पहिलं चरण.
भीष्म प्रतिज्ञा सगळ्यांना माहिती आहे. चाणक्याने केली ती पण माहिती आहे, बरोबर आहे का? अर्जुनाने केली ती पण माहिती आहे ना? आहे की नाही? आहे ना. हा सूर्य आणि माझ्या माऊलीने काय प्रतिज्ञा केली? माझे महावैष्णव असणारे माऊलीने प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. बरोबर आहे? मग आपण काय म्हणतो? संसार दुःख मूळ मग त्यातनं काम क्रोध लोभ हे सगळे पाठी लागले की नाही? म्हणजे ओळे मागायचे आपल्या, एक नाही हे संपलं. फक्त त्याचं स्वरूप बदलतं प्रश्नांचं. प्रश्न कधीच संपत नाही. प्रश्न कधी संपतात? आपण गेल्यानंतरच. आणि जीवन आहे तोपर्यंत आपल्याला कोण चांगलं म्हणत नाही. ब्रह्मात राहू नका, किती दान धर्म करा, किती पुण्य करा, त्याला जातीच नाव ठेवतात. त्याला काय कमी? आपण आलो का? त्यांना काय काम आहे? वारीला गेलेत ना, मंदिरात भेटायला चाललंय, त्यांना काय काम आहे? येतं काय दुसरं काळ कुठत बसायचे? एवढं सोपं आहे का हो? म्हणतात की नाही? अहो आम्ही ऐकलेलं स्वतः, आम्हाला तोंडावर बोललेले. तरी पण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून म्हणते की ह्या संसारात कोण कुणाला चांगलं म्हणत नाही. खांद्यावर येताना म्हणतील ऐका असतं का? तेव्हा ऐकायला असतं का? समजा उद्या मी मेले, समजा म्हणले, असं माझ्याकडे भाग्यात आहे का एकादशीचा आणि पंढरपूर क्षेत्री? आपलं एवढी पुण्याही नाही हो, त्यामुळे हे शक्यच नाही. मेले आहे तो कोण चांगलं नाही, पण चांगले खूप चांगली होती, अशी होती तशी. गुण ऐकायला ती आहे का व्यक्ती नंतर? नाही ना. म्हणून भ्रम काढून टाकायचा. कोण आपल्याला चांगलं म्हणत नाही. स्वतःची मुलं म्हणत नाही, तो जग म्हणणार नाही, बिलकुल म्हणणार नाही. इथं आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे. बंधन तोडायचं काय करायचं? देवाच्या नामामध्ये आपलं जे संसारातलं प्रेम आहे ते प्रेम शिकलं लावायचे. आपल्याला काय अवघाची संसार सुखाचा करीन. माऊलीने संसार केला का? माऊलीने संसार केला का? बोला ना माऊलीनं, बोला.
माऊली मात्र नाही. माऊलीने काय केलं? माऊलीचं अवतार कार्य काय की तुम्हा आम्हाला जागृत करायचं काम केलेलं आहे, पण आपण ते घेत नाही. ज्ञानेश्वरी, भागवत दीपिका नाही का, हरिपाठ होतो का रोज आपण? ठीक आहे, हरिपाठ जाऊ द्या, 28-30 आपण कोणी वाचायचे, पुन्हा गुरु परंपरेचे कोणी वाचायचे, आणि पुन्हा मग भैरवी कोणी घ्यायची. 5-6 रोज म्हणतो बाबा आपण घरात. किती चरण आहे? होत नाही. संसारात आहोत आपण, होत नाही. काहीतरी नित्य नियम करायचा, काहीतरी. आणि आपण जर नाही केलं तर आपली मुलं काय करते? आपणच असतो. वेळ केलंय, वेळ. यंत्राने माणसांना वेळ केलंय. मगाच महाराजांचं माझं बोलणं झालं. 5 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगा आईच्या डोक्यात बॅग घालतो, मोबाईल हिसकावून घेतो. कुठे गेली आपली संस्कृती? आणि ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महान वेदाच्या पोटी, वेद ज्याच्या जन्माच्या, जिच्या पोटी जन्माला ती माऊली किती महान असेल? शिवाजी महाराजांची आई साहेब किती महान असतील? त्या काय मोबाईल घेऊन बसत होत्या का? दाशीनं दूध पाजलं, फक्त टच करून जाते, आठवण करून दिला. दाशीनं दूध पाजलं आणि म्हणले बाळ रडत होतं म्हणून महाराज छोटे होते, दूध पाजले. माऊलीने काय, मी असते किंवा तुम्ही असते का? बरं झालं बाई, वेळ भागून गेली. बाळ रडत होतं माझं, वेळ भागून गेली, बाळाची खूप भागवली. पण ती जिजा माता होती, ती राष्ट्र माता होती. काय केलं? बाळाचे पाय धरले, बाळाला उलट केलं आणि बाळाच्या पाठीवर थापा टाकून दूध सगळं पाडलं. का पाडलं असेल? काय हेतू होता? काय हेतू होता? की ते दाशीचं दूध होतं, चाकरी करणाऱ्याचं दूध होतं. माझ्या बाळाला नकोय, माझा बाळ सार्वभौम राजा होणार आहे, त्याच्या पोटात दाशीचं दूध नको, कारण त्या दुधापासूनच त्याचा पिल्ल घडणार होता ना पुढे. जसं अन्न खाऊ आपण, जिच्या हातचं अन्न खाऊ, एखादी सात्विक असेल, सात्विक विचार येतात, पुढचं मला बोलायचं नाही. हे लक्षात घ्यायचं ना की अन्न करताना पण, आपण शिजवताना करताना, अन्न संस्कार हा खूप मोठा विषय आहे. आपण जर टीव्ही लावलाय, सिरियल लावले, इकडं पोळ्या लागतो, थाप 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 थाप. चुकीचं बोलतोय का मी? ठीक आहे, आपण ग्रामीण भागात, आपण एवढ्यातल्या नाहीये, पण शहरात काय 100%. आता ते तर टीव्ही होता, आता सगळ्याच्या खिशाने, एक नाही 2 असतील कदाचित, आहे की नाही? बघा कालनामध्ये. म्हणजे मला काय हे आहे की टीव्ही पुढे नकोय समोर. मग ह्याला पिढी घडेल की बिघडेल? उत्तर द्या. उत्तर माहित आहेत ना? मग आपण काय केलं पाहिजे? आपण किती सावध व्हायला पाहिजे, किती सावध राहायला पाहिजे. आणि माझी माऊलींच्या आईने काय केलं? प्रदक्षिणा घालून त्या वृक्षापासून आशीर्वाद मिळून माऊलीसारखी व्यक्ती आपण म्हणतो, म्हणजे चुकून तोंडात नाही गेलं, माऊलीसारखं सामर्थ्यवान एक पात्र या भारतभूमीला दिलं आणि जगाचे माऊली केले. त्या माऊलींच्या जर आज आपण अवघाची संसार सुखाचा करीन हा आपण घेतलाय, मग संसार दुःख म्हणून महाराज काय म्हणतात? हो, संसार दुःख मुळच उकडे इंगळ. का बरं आहे हे? कारण आपण त्या मायेत गुरफटून बसलोय, संसाराच्या मायेत गुरफटून बसलेलो आहे. आणि देवाने ती आपल्यासाठीच निर्माण केली, देवानीच निर्माण केली, भगवंतानीच केलेली आहे. पण कुणासाठी? तुमच्या माझ्यासाठी. बरोबर आहे की नाही? मग आपण त्या मायेत गुरफटतो आणि देवाचं नामस्मरण विसरून जातो. म्हणून टाळ वाजला ना, मी सांगते, ज्यांना हात आहेत त्यांनी शब्द नीट ऐका. ज्यांना हात आहेत त्यांनी, मला बघू द्या कोणाला हात नाहीत म्हणजे कळेल मला पण थोडं. त्यांनी टाळ वाजले, हात वरती करून टाळ्या वाजवायच्या. प्रत्येकाने जेवढे इथं बसले तेवढ्यांना नियम आहे हा. इथं जर टाळी आज वाजली तर तुमची वय पुन्हा टाळी वाजणार, हे कोणीच विसरू नका. तुमच्या गावात तुम्ही दिवसभर वाजवलं तर होणार नाही, माझ्या पण होणार नाही. इथलं महत्व वेगळं आहे. क्षेत्र महिमा खूप मोठा आहे, क्षेत्राचं महात्म्य खूप मोठं आहे. उगीच पंढरपूर निवडलेलं नाही. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. एवढा मोठा महत्व त्या पंढरीचं आहे. म्हणून टाळ वाजवा, हात वरती आणि टाळ, एवढ्या गोष्टी करायच्या, बाकी काही करायचं नाही. कीर्तन ऐका किंवा ऐकू नका. मी काय नाही वाचत लागले काय छान खेड्यातला एक म्हणून मी उदाहरण दिलं, त्याच्यासाठी फक्त टाळ्या वाजवायचं काम. चला आपण कुठं होतो? अवघाची संसार सुखाचा करेल. मग
इकडे तुकोबराय म्हणतात संसार दुःख म्हणून. का बरं दुःखमुळे? की आपण त्या संसाराला नामाची जोड देत नाही, नामस्मरणाची जोड देत नाही. आणि सगळी माया आपण कुठं लावली? संसारात लावली. सगळं प्रेम आपण संसारात लावले. हेच प्रेम आपण काय करायचंय? संसारातनं थोडस काढायचंय, डिवाइड करायचं. म्हणजे थोडस त्याला दुसरीकडे वळवायचं. म्हणजे कुठे वळवायचं? परमार्थाकडे वळवायचंय. त्यामुळे मग आपला संसार हा सुखाचा होतो. संसारात काहीच नाही. पण जन्माला ज्यासाठी आपण ईश्वराकडून हा देह मागितलेला आहे, पंचमहाभूत देवाला विनंती केलेली आहे पोटात आहे तोपर्यंत. देवा सोहम सोहम करतो आणि मला यातनं सोडव म्हणतो. मी तुला आळवीन, मला तुझी भक्ती करायची आहे, मला तुझं नाम घ्यायचं आहे, मला तुझी पूजा करायची आहे. कुठपर्यंत? आईपासून विभक्त होऊन मायेचा वारा लागेपर्यंत. वाया लागलाय का? वारा लागला. कोहम 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 असा लाग. मी केव्हा, मी कवा, मी कवा असा म्हणतो आणि देवाला विसरून जातो. आणि देवानेच माया निर्माण केली. खेळणं टाकले, खेळणं. बाळ रडत येतं, बाळ आईकडे, बरोबर आहे? आईकडे बाळ रडत येतं. मग आई बघते, दोन मुलं असते समजा, दोन छोटे असते. या मुलाला काय पाहिजे, काय आवडतं, दिलं त्याला, जा नादीला, बरोबर आहे? या मुलाला काय आवडतं? मग मुलं आईपाशी रमली का आईपासून लांब गेली? लांब गेली ना. आताच्या काळात मूल रडायला आई काय करते? मोबाईल. तरी मोबाईल घे, तुला काय करायचं ते कर. मूल आईपासून लांब गेले का जवळ आलं? मग ईश्वराने ती माया त्यासाठीच निर्माण केली. आणि ज्याला खरीच आई पाहिजे असते ना, ज्याला खरीच आईला काही काही जगात काही त्याच्या पुढे टाकलं. मला नको, मला नको. का बरं? मला तू पाहिजे. मला कोण पाहिजे? मला फक्त तूच पाहिजे. हे कोण? लाडकं बाळच म्हणतं. मग त्या आईला कळतं, अरे याला माझ्याशिवाय काहीच नकोय, मला याची काळजी घेतली. जर याला माझ्याशिवाय काहीच नकोय, ही दोन कुठे गेलीत मला देणं घेणं नाही, पण या मुलाची काळजी घेतली पाहिजे. पण हे कधी होतं? नामस्मरण केल्यानंतर. काय केलं पाहिजे आपण? अवधी संसार सुखाचा करीना, आनंद भरीना, नाम
जाऊ त्याच्या गावा बरोबर आहे. सुख देतोय की नाही, घेतला की नाही, आनंद घेतला की नाही. आषाढी कार्तिकी तुझा गोंधळ घालती ओ पुंडलिक दिवटा उभा वाळवंती ओ पुंडलिक दिवटा उभा वाळवंती पण मनाने त्या विटेवरच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवायचं, त्या माझ्या आईच्या पायावर डोकं ठेवायचं, पाठीमागे उभे आहे आणि इथनच सांगायचं आलो तुझी वारी घेऊन. आषाढी कार्तिकी पोहोचवलेले. आता सगळ्यांना सुखी ठेव. आणि यालाच म्हटलंय पंढरपूरला गेले की तुमची मुलगी आली घरी लांबून माहेर आली, काय काय देता होता आता, किती गरीब आई असू द्या, 2 कांदे तर टाकते लसणाचे, 2 कांदे तर टाकते पातीचे ओले, माझ्या लेकीला मिळत नाही. मग जर ही संसाराची आई एवढी काळजी घेते, ती माझी मिठाई घेत नाही का हो? घेणार आहे की नाही? पण तेवढा विश्वास पाहिजे आपला. नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पावेल का? देव आशाने पावायचा, कारण देव बाजारचा भाजीपाला नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळे भाव तिथे देव आहे, नाम तिथे देव आहे. खाईची बैसोली करा एकच आवडे आनंदा. घेतला ना हरिपाठ आता? बघा की नाही काय ते
आहे, आवाज दिला. दुसऱ्या महिला म्हणून बघणार आहे का? बिलकुल नाही. ज्या आईला आवाज दिला तीच आई वरून बघेल, बाकीच्या बघणार नाही. आपल्या आईला आवाज द्या, बाकीच्यांना देऊ नका. 7 दिवशी 7 आई नका बघ. एक नाम हरी द्वैत नाम धुरी, बरोबर की नाही? एकच नाम, एक तत्व नाम साधिती साधना. माहित आहे ना सगळं. मग आपण काय करतो? सोमवाराला हर हर महादेव, मंगळवाराला अनादि निर्गुण, बुधवाराला बरोबर आहे की नाही, गुरुवाराला श्रीपाद श्रीवल्लभ, शुक्रवाराला शनिवार शरण शरण हनुमंत, रविवार वारी वारी माझी मल्हारीची. असं नाही, सगळी एका ठिकाणी मस्त ठेवलं ना, सगळ्या देवांना पोहोचते सगळीकडं. कारण तो एकच आहे, शेवटी एकच ते ब्रह्म आहे आणि ते सगळ्या रूपाने साकारलेले आहे. ज्याला जसं मनाला भावेल तसं तो द्यायचं. पण कुठेही भक्ती ठेवा, कुठेही श्रद्धा ठेवा, एकावर ठेवा. बरे बसुमावर ठेवा, प्रत्येकाच्या बांधावरती असतात शेतात, पण एकावर ठेवा. असतात की नाही? एकावर ठेवा. तिथं तुम्हाला तो भेटणारच, त्या रूपात तो भेटणारच. रामदास स्वामी इथं आल्या कोण दिसलं? इथं का उभा श्रीरामा का म्हणलो? पांडुरंगाच्या मूर्तीत काय दिसलं? नरहरी सोनारायणा काय दिसलं? नरहरी सोनारायणा काय दिसलं? महादेव दिसले ना. त्यांची भक्ती कशी होती? डोळे बांधून गेले, कोण दिसायचे? पट्टी डोळ्यात काढली, करडोळा बनवायचा होता. पट्टी काढली की अनुभवाला असं स्पर्शाने, म्हणून म्हणतात एक नाम घ्या आणि ते नाम घेतलं. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. मोडून या वाटा सुक्षेपण केला राज्यभार. एका विठोबाचं नाम घालायचे. आपण वैष्णव, आपण मंगळसूत्र कशाचं घातलंय? कुणाचं घातलंय? पांडुरंगाचंच आहे ना. मंगळसूत्र जायचं नाही ना आपलं. आपल्या वारकरी समाजाचं लायसन आहे की नाही? मग त्याचं आपल्याला काय? कंठी मिळवा, व्रत करा, सदापण ठेवा. असं आपण ठेवायचा, दिसलं नाही पाहिजे. काय जोडून येईल का तो? हे घातली तर किती नास्तिक माणूस असेल, रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय राहतो का? राहतो का? किलोभर दागिने मिळवले आणि ही एक तुळशीची कंठी मिळवली. आपल्याला महत्वाचे काय? वारकरी संप्रदायाला महत्वाचं काय? वैष्णवांना तुळशीची कंठी महत्वाचे, सोनं नाही. ते सोनं तर काही भविष्यात एकटी चालले तरी झालं, ठोका टाकला गेले घेऊन. हे चुकल्या त्यांना वाट दाखवते. त्यामुळं हे मिरवायचे आपल्याला. मग यासाठी काय केलं पाहिजे? आपले अलंकार सर्व सुकले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर जुळलं तसे काय म्हटलेलं आहे? आणि माऊलीने काय म्हटलेलं आहे? जाईने की माई तया पंढरपुरा भेटे माया आपुलिया. हे कधी भेटत? की माझ्या गुरूंची मला तेवढी कृपा झालेली आहे आणि कृपा झाली म्हणून मला पंढरीची वाट दिसत आहे. माझ्या पांडुरंग परमात्म्याला माहेरला बोलवलेलं आहे. मग माहेर
उपकार आहेत ती प्राकृतमध्ये आणली आणि तुमच्या माझ्यासाठी ती सोपी केलेली आहे. पण आपण वाचतो का? वर्षात एकदा पारायण केलं ना कुठेतरी मंदिरात, नंतर दोन झाल्या दुसऱ्या पारायणाला. बरोबर आहे का चुकीचं? किती जण असं करतो? म्हणजे मी तुम्हाला म्हणजे आपल्या समाजाचे उदासीनता सांगते आपल्या याच्याबद्दलची. असं आहे आपण दुसऱ्याला बोलण्यात अर्थ नाही. 4 वर्षाचं मूल झालं तर हाताला धरून येतात, सगळं सांगतात याचा लेख आहे कोण आहे, याचं पुढं कार्य काय होणार आहे, आपल्याला पुढे काय करायचंय. पण आपल्या मुलाला मुलं झाली तर आपण ज्ञानेश्वरांनी काय ग्रंथ लिहिले, तुकाराम महाराजांनी काय लिहिले, एकनाथांनी काय साहित्य निर्माण केलं, संतांनी काय साहित्य केलं हे कोणी सांगितलंय का? वडिलांना आईला माहित नसतं ते मुलाला कुठं येणार हो? मग दुसऱ्या समाजाला बोलून चालणार आहे का? आपण कमी पडतोय. दुसऱ्याला बोलायचं नाही, दुसऱ्याच्या ताटातलं नाही बघायचं, आपल्या ताटात काय चाललंय. आपण कमी पडतो आणि खापर फोडतो दुसऱ्याच्या माथ्यावर. हे योग्य आहे का? मग काय केलं पाहिजे आपण? ज्ञानेश्वरी, भागवत, श्रीमद भगवद्गीता, हरिपाठ, भावार्थदीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, सगळे जेवढे आपले संत साहित्य कमीत कमी महिन्यातलं एखादं साहित्य तर त्या मुलाला सांगा. समजा वरचेवर लेखक कोण आहे, उद्देश काय, त्याच्याकडे काय साध्य होणार आहे हे सांगा ना तुम्ही. आणि तुम्ही नाही सांगा. शिवाजी महाराज असे जन्मले नाही तो, असे जन्मले का? जिजाबाईंची त्याच्यामुळे खूप मोठी तपश्चर्या होते. म्हणून तुम्ही आम्ही आम्ही तर पंढरपुरात उभे आहोत, बसले आहोत. महाराज नसते तर होतं का हे शक्य? देवाला पण कोंबून ठेवलं, देवाला पण तोडफोड केली, पण महाराजांमुळे आपल्याला मिळाली ना. नुसतं शिवजयंती दिवशी डीजे वाजवायचं आणि नाचायचं, याला अर्थ नाही, याला अर्थ नाही. तुम्ही काही करू नका, पण शिवाजी महाराजांचं तरी चरित्र समजून सांगा. यापेक्षा परिवर्तनच होणार नाही. किती 100 डीजे लावले आणि मोठा हार काय काय आणतात आजकाल ते हाराला? काय आणतात? जेसीबी काहीतरी आणतात ना, ते ट्रेन आणतात उचलण्यासाठी हार आणि ते काढतात. ते मागत नाही, महाराज मागत नाही. पण महाराजाच्या कृपेमुळे आज आपण इथं आहोत. तो पांडुरंग परमात्मा आहे आणि गावोगावची देव देवस्थानं आज शाबूत आहेत. अजून 50 वर्षानंतरचा काळ खूप भयानक आहे, विदारक स्थिती आहे. आपल्या मुलांना काय संस्कार द्यायचे आपण बघा. कारण इथं आपली आपण घरा सोडवं. इथं प्रत्येकानं आपल्या घरापुरतं बघायचंय. प्रत्येकानं जर आपल्या घरापुरतं बघायचं, एक गाव सुधरेल, एक गाव सुधारलं, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, असं करत करत अखंड भारत सुधरेल. आणि त्यानंतर आपली संस्कृती आणि आपला सनातन धर्म टिकेल, नाहीतर टिकणार नाही. इथं आताच मोबाईल मध्ये 3 लोक घरात, 3 रूम मध्ये 3 असतात. मेळ आहे का कुणाचा कुणाचा? माझ्या माऊलीने केलं का? 750 वर्षापूर्वी गुढी लावलेली तिथनं पंढरपूरची वाणी चालू केली. आज आपण आहोत, करतोय. आपल्या काय तर पूर्वजन्मीचा ठेवा आहे, म्हणून आज आपण इथं आहोत. पुढच्या पिढीला द्या ही शिकवण. तुम्ही भले नका येऊ, पण त्यांना संस्कार दिले तर पुढे ठीक आहे. तुम्ही साक्षर केली पिढी, साक्षर झाले सगळे, पण संस्कार नाही. संस्कार नाही. संस्कार द्या आणि त्यानंतरच हा समाज घडेल. आणि लहान मुलांना घेऊन येत चला. कुठे तुम्ही कधीला चालले? कीर्तनाला जा, प्रवचनाला जा, भागवत कथा जागोदर आहेत, रामायण होत आहेत, रामायणाच्या कथा पण होत आहेत. पहिल्या रात्री असायच्या, आता दिवसा सत्य होत आहेत. 10 दिवसाची कथा, तिला घेऊन जा, आवर्जून घेऊन जा. आपल्या घरापुरतं बघा, दुसऱ्याच्या घरात बघू नका. प्रत्येकाने आपलं घर पाहिजे तर आपला गाव सुधारेल, गाव सुधारला की जिल्हा, जिल्हा सुधारला की आपला महाराष्ट्र सुधारेल. महाराष्ट्रासाठी असे किती राज्य आहेत, आपला अखंड भारत तयार होईल. नाही तर भारत
नाहीसा होण्यावर जगाच्या पाठीवर वेळ लागणार नाही. आणि ह्याला शिवाजी महाराजांची देण आहे, म्हणून त्यांचेच गुण आठवून पुढे पिढी तयार करायचे. तसं माझ्या माऊलीने काय केलं, जे काही कार्य केलेलं आहे माझ्या निवृत्तीदादाच्या कृपेने निर्माण झालेलं आहे. निवृत्तीदादा आणि माझा पांडुरंग परमात्मा यांच्या कृपेने निर्माण झालेलं हे कार्य आहे. हे सर्व माझं सुकृत आहे, ते घेऊन मी म्हणजे पांडुरंगाकडे चाललेलो आहे. आणि पांडुरंगाला सेम देईल म्हणजे पांडुरंगाला करून मिठी मारणार आहे मी. आणि मिठी मारल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा मला जे हवं तर देणार आहे, कारण माझं अवतार कार्य संपलेलं आहे. आणि मला हवं तर देण्यासाठी पुन्हा आपण पाहिलेलं आहे, पांडुरंगानेच नेऊन नामदेवरायांनी पांडुरंगाने नेऊन माऊलीला समाधीस्थ केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? तर हे त्यांना हवं होतं. मग सेम मी देईन पांडुरंगाला जेव्हा मी मिठी घातली तर मला हवं तो पांडुरंग देईल असं माऊली तिसऱ्या चरणात सांगतायत. आणि हे त्यांनी जर सांगितले तर तुम्ही आम्ही आपल्याला मिठाई देणार नाही का? या गोष्टी इच्छिले ते पुरवी, पण कधी विश्वास पाहिजे ना अतूट आपला मिठाईवरती. पहिलं तर संतांवरती पाहिजे. आपण उदासीन आहोत संत कार्याला, त्याचंही आपल्याला काय खोरं असतं का? आपण जर प्रश्न निर्माण केले बाकीचे करणार नाहीत का? आपण घर का भेटी असंच होतो ना. त्यासाठी आपली संस्कृती घट्ट ठेवा, आपल्या चौकटीत शिरू देऊ नका. जे कोण नाटळ आहेत त्यांना काठी मारून बाहेर काढा. तुकाराम महाराजांनी पण सांगितले, नाटळाच्या माती हाणू काठी. काय म्हणते आपले सगळे चांगले ते सगळेच वाईट नाही. व्यक्ती बदलली की सगळ्यात बदलतं. बरोबर आहे की नाही? त्यामुळं आपल्या शक्तीला सुधारण्याचा आपण प्रयत्न करूया, एकत्र येऊया. जिथं आपलं हरिनाम चालू आहे तिथे 5 मिनिटं जा, 2 मिनिटं जा. मंगळवारला शनिवारला जा मारुतीच्या मंदिरात. कुठल्याही आपल्या ग्रामस्थाचा एक नियम करा, हरिपाठ घ्यायचा आहे, काहीतरी हनुमान चालीसा म्हणायचे, काही करा पण करा. दुसऱ्याला नाव ठेवू नका. दिवसांना 3दा भोंगे वाजवतात 3दा नाही. ते कट्टर आहे, ते कट्टर आहे, त्यामुळे नका. यासाठी आपण एवढंच या कीर्तनाचं घेऊन जा. मला काहीतरी करायचं नित्य पंढरपूरला आलोय ना, एक खून काढ. मला काय तर करायचंय, साधा हरिपाठ करा किंवा पसायदान करा, पण मला काय तर करायचंय. म्हणून आपण आता अभंगाच्या 4थ्या चरणाकडे जाऊया. अभंगाचं 4थं चरण हार घातलेला आहे, पण हे हारातून एक शिका सगळे. एक फुल असेल तर हार तयार होतो का? माळ तयार होते का? साधंच आहे. मी 2 मिनिटं हाराबद्दल बोलणार आहे. हार घातलाय, एक फुल असेल तर हार तयार होतो का? ही माळ तयार होते का? मोठी होत नाही. यात किती फुलं जोडलेत? रंग काही असू द्या, फुलाकडे बघा, रंग कुठला म्हणतो. आपल्या सगळ्यांचे रंग वेगळे, काळा गोरा, काळा गोरा, पण मिठाई करायला काळाच आहे. त्यामुळं एक फुलाने हार तयार होत नाही. आणि हार घालून घ्यायला काय करावं लागतं? मान झुकवावी लागते. नम्रता, लीनता, परमार्थाची पहिली पायरी लक्षात घ्या. नम्रता आणि लीनता. हार घालून घ्यायचा आहे, खाली वाकायचंय, हार मानायची. कोण एखादा चढ असेल, हो तुझं बरोबर आहे. आणि जेव्हा ही माळ तयार होते, ही माळ तयार होताना हाराला कसं वाकारतात? सुईने होतात ना, सुई पुसतात. जे हृदयाच्या काय करतात, वेदना होतात ना, तरी पण ही फुलं कशी टवटवीत आहे. किती दिवसाचं आयुष्य आहे? 1 दिवस झाडावरनं तोडल्यापासून किती दिवसाचं आहे? बरं हे इथं आलंय. काही फुलांना माहित आहे का कशात जाणार आहे? शिर्डीवर जातात ना काही फुलं. काही फुलं देवाच्या कडे जातात, काही फुलं पायाशी जातात, काही फुलं जाता जाता वाटेने आपण
त्या खूप मोठ्या मनाचा, ह्या फुलासारखं जगायचे का? आयुष्य किती आहे माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. एकत्र व्हा, संघटित व्हा आणि आपला सनातन धर्म टिकवण्यासाठी सगळेजण प्रयत्न. फूल नाही फुलाची, खारीचा वाटा. खारीचा उल्लेख आहे ना रामायणात, खारीचा वाटा. किती नेला तिने, तिचे किती जात असेल केसातून चिटकवून ती वाळू, तरी पण तिने प्रयत्न केले. तिचा उल्लेख सुद्धा त्या ईश्वराने नोंद केली. तुमची आमची होणार नाही का? त्याच्या दरबारात नोंद व्हायची असेल तर लीनता ठेवा, संघटन ठेवा आणि जे काय विषय तर बघा जन्मला त्या दिवशी शेवटचा क्षण ठरलेला आपला. आपण रिटर्न पास घेऊन आलेलो आहोत. तीर्थयात्रेला काय गेला, जातानाचं तिकीट काढतो, येतानाचं पण काढतोच नाही माघारी. जन्माला आलो त्या दिवशी येतानाचं तिकीट काढले, वर जायचं पण तिकीट काढून आलो. काळजीच करायची नाही. एक आपल्याला श्वास पण मिळणार नाही, मिली सेकंद पण मिळणार नाही. त्यामुळे जे काय विषय आहे तसं जगायचं आपण ठेवायचं, पण संघटित होऊन जागा. एवढंच मला सांगायचं आहे. श्री विठ्ठलाची भेटी आपल्या सवसाठी करून केला. बरोबर आहे. बाप रुक्मादेवी म्हणजे कोण? बाप असणारे माझे पांडुरंग परमात्मा रुक्मादेवी आणि रुक्मा मातीचे पती असणारे माझे पांडुरंगाचे माझे दोन्ही मायबाप नाही का. श्री विठ्ठलाच्या भेटी, त्या विठ्ठलाच्या भेटीला मी आलेलो आहे आणि ते माझ्या सोयीसाठी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सोयीसाठी त्या पुंडलिकाने त्यांना उभं केलेलं आहे. आणि असं ते वैकुंठचं दैवत इथं पंढरी भूवैकुंठात अवतीर्ण झालेलं आहे, म्हणून पंढरपूर क्षेत्रात भूवैकुंठ म्हणतात. आणि इथं येऊन नामस्मरण करणं, तुम्ही श्रवण करणं, मी सांगणं किंवा तुमचा आशीर्वाद मला मिळणं, हे सुद्धा तुमचं आणि माझं कुठलं तर भाग्याचा ठेवा आहे. म्हणून हा या जन्मी तुम्हाला मला लाभलेला आहे. आणि ह्या लाभलेल्या जन्माला सार्थक करायचं असेल तर सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून भजन करायचं आहे. आमच्या महाराजांची थोडीशी इच्छा आहे, सगळ्यांनी हात वर करायचे, मागं म्हणायचंय माझ्या सगळ्यांनी 5 मिनिट. मला वाटतं विसरलं असेल. सगळ्यांनी हात वर करायचे. काय झालं आता? कोणता सण झाला? कोणता सण झाला आता? दिवाळी. हा, मग आपल्याला आनंदाची दिवाळी, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वरमाई. आनंदाची दिवाळी घरी बोलवा वरमाई. आनंदाची दिवाळी घरी बोलवा
माऊलींच्या तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण करून